महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। सानगडीवरून विहिरगाव बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे। साकोली तालुक्यातील सानगडीवरून विहिरगाव बुराड्याकडे जाणाऱ्या रस्त्यात खड्डेच खड्डे पडलेत। विहिरगाव बुराड्याकडे जाणारा हा एकमेव रस्ता असून हा रस्ता 5 ते 6 गावांना जोडणारा असल्यानं या रस्त्यावरून दिवसभर नागरिकांची तसेच शालेय वर्दळ सुरू असते। मात्र सध्या ह्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की या रस्त्यावर ठिकठिकाणी खूप मोठे खड्डे पडले, त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। या संदर्भात आमचे प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूयात। आपण सध्या साकोली तालुक्याच्या विहिरगाव इथे आहोत। विहिरगावचा जो रस्ता आहे, जिथं आपण उभे आहोत, जिथं मी उभा आहे, हा रस्ता सानगडीला जातो। सानगडीपासून येणारा हा जो रस्ता आहे विहिरगावकडे, तर ह्या रस्त्याची खूप अशी बिकट अवस्था झालेली आहे। ह्या रस्त्यावरून तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे ट्रक येत असतात आणि ह्या मोठ्या ट्रकाच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे। जागोजागी खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे ह्या रस्त्यावरून विद्यार्थी ये जा करतात, नागरिक ये जा करतात। सानगडीपासून विहिरगावकडे जाणारा हा जो रस्ता आहे, हा रस्ता भंडाऱ्याकडे जात असतो। भंडारा हा जिल्हा आहे, भंडाऱ्याकडून ह्याच रस्त्याला जात असतात। तर त्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आणि ह्या अगोदरी बरेच इथं अपघात घडलेले आहेत। अपघात घडण्याचं कारण म्हणजे तेच की ह्या रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। खड्डे पडल्यामुळे वाहतूक करणे, प्रवास करणे हे खूप त्रासदायक झाले आहे। त्यामुळे कुठंतरी शासन प्रशासनाने ह्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे। ह्या संदर्भात आपण येथील जे सानगडीपासून विहिरगावकडे जाणारा जो रस्ता आहे, तर विहिरगाव येथील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, आपण यांच्याशी बोलणार आहोत की नेमकी ह्या ज्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे ती नेमकी का बरं झाली आहे। ह्या संदर्भात आपण सरपंच आणि जे प्रतिष्ठित नागरिक आहेत यांच्याशी आपण बोलणार आहोत। न्यूज 15 मराठी चॅनलचा मी चुनीलाल नारायणजी वासनिक, राणा विहिरगाव बुराड्या, माझ्यातर्फे मी तुमचा अभिनंदन करत आहो का तुम्ही इथपर्यंत विहिरगावपर्यंत आल्या। तर आज आपण जो रोडविषयी महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्राम सडक ह्या योजनेच्या मार्फत जो आपला रोड झालेला आहे, सानगडी ते विहिरगाव आणि विहिरगाव ते सानगडी, तर हा रोड 19-20 मध्ये झालेला आहे आणि 19-20 होऊन त्याची दरवर्षी देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा हा काम कॉन्ट्रॅक्टर आहेत तिरुड्याचे त्रिमूर्ती कॉन्ट्रॅक्टर असं त्यांचा कंपनी लिमिटेड असं नाव आहे। तर हे यांनी दरवर्षी रोड दुरुस्ती करायला पाहिजे, तर दरवर्षी केला आणि ह्या वर्षी म्हणजे 23-24 हा वर्ष जो गेला मागच्या त्या पिरियडमध्ये त्यांनी दुरुस्तीच नाही केला आणि त्यांची रुपये उचलून घेतला असा मला ऐकू आहे पूर्णपणे। तर ह्या रोडला दळणवळण एवढी आहे की ह्या रोडनी पालांदूर, निमगाव, खरासी, कोलारी, झरप म्हणजे बरेचसे असे गाव आहेत, भुगाव मेंढा, तिकडे बरेचसे असे गाव आहेत का तिकडून जाणं येणारे ह्या मार्गाने जाणं येणं करतात। जसे शाळेचे विद्यार्थी आहेत, येथून बस जाणं येणं करते आणि रहदारी जी आहे ते खूप मुलं आहेत, शाळेचे मुली आहेत, तर सायकलचाही खूप प्रवास इथून जाणं येणं राहतो। परंतु आपला हा जो रोड आता मी पाहून राहिलो जवळपास 6 ते 8 महिन्यापासून खूप म्हणजे असे गड्डे पडलेले आहेत। काही गड्ड्यामधून गिट्टी निघालेली आहे, अशी गिट्टी निघून ते बाहेर पडलेली आहे। तिथून जर गेले समजा रात्री तर रात्री पडतात, पण दिवसांनी आता नजरगलतीनं पडून राहिले लोक, अशी स्थिती त्या रोडची झालेली आहे। आणि जवळजवळ खड्डे 2 फूट गेले की 5 फूट गेले की असे गड्डे येत राहतात त्या रोडले, एवढाले गड्डे झालेले आहेत आता ते। आणि हा जो गड्डेचा जो आहे आणि दुरुस्ती करायला पाहिजे होता वर्षांनी, पण हा दुरुस्ती न करता याने उचल केला, हा एक बरोबर नाही आहे। तर जो सानगडीपासून विहिरगावकडे येणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात खड्डे पडलेले आहेत
आणि आपल्यासोबत स्थानिक ग्रामपंचायत विरगाव येथील सरपंच आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्कार जी. तर हा जो रस्ता आहे तुमच्या विरगावपासून सांगलीला जाणारा, तर हा एक प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जातो, कारण विरगावच्या पलीकडे 4-5 गावं आहेत, तिथले नागरिक ह्याच रस्त्याने ये जा करतात, विद्यार्थी ये जा करतात. तर ह्या रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, तुम्ही आता कधीतरी प्रवास करत असाल किंवा जात असाल तर काय तुम्हाला अनुभव आला? अनुभव म्हणजे त्या रस्त्यावरती एवढे खड्डे पडलेले आहेत आणि खूप अशी बिकट परिस्थिती आहे. माझ्या गावातील मुलं किंवा इतर म्हणजे आता माझ्या गावामध्ये फक्त 7वीपर्यंत शाळा आहे आणि 8वीपासून शिक्षण घेण्यासाठी माझ्या संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांना सानगडीला जावं लागते आणि सहसा ह्याच मार्गाने माझ्या गावातले विद्यार्थी हे सानगडीपर्यंत शाळेमध्ये जात असतात शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांना ते खड्ड्यांमुळे एवढे म्हणजे त्रास आहे की कधी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि होते. विद्यार्थ्यांचेच नाही तर माझ्या स्थानिक गावच्या लोकांचे सुद्धा त्या ठिकाणी अपघात झालेला आहे आजपर्यंत आणि खूप मोठ्या प्रमाणात अपघात ह्या रस्त्यावर होत असतात. आणि आम्ही जेव्हा 5 वर्ष जे कॉन्ट्रॅक्ट त्रिमूर्ती यांच्याकडे तो रस्त्याचं बांधकाम होता ह्या 5 वर्षा अगोदर आणि त्यांनी देखभाल दुरुस्तीसाठी आम्ही जेव्हा त्यांची कॉल करतो त्यांच्या ऑफिसला जेव्हा कॉल करतो, राऊत मॅडम आहेत, तर ते आम्हाला कित्येकदा म्हणजे आमचे कॉल्स करून सुद्धा हो मॅडम 15 दिवसात येणार आहेत दुरुस्तीसाठी, 10 दिवसात येणार आहेत, लेबर बाहेर गेलेले आहेत त्यांचे, असे काहीतरी बहाणे टाळाटाळ करून ते 1 ते 2 महिने हे दुरुस्तीसाठी त्यांनी लावले आणि दुरुस्ती करूनही दिली. परंतु अशा पद्धतीनं त्यांनी दुरुस्ती केली आता की जोपर्यंत मी गेली दुरुस्तीसाठी तर आले राजू पालीवालला, मग मी कॉन्टॅक्ट केली. राजू पालीवाल सर नानाभाऊचे PA आणि त्यांचा कॉल केल्यानंतर त्यांनी पाठवलं आपली टीम. परंतु त्यांनी जोपर्यंत मी उभी होती त्या ठिकाणी तोपर्यंत त्यांनी व्यवस्थित केली आणि जे आपण कसं तिथं मी नाही राहू शकली कंटिन्यू, त्यांचा जोपर्यंत 2-3 दिवस काम चालला तेव्हापर्यंत नाही का, म्हणजे आपण पूर्ण दिवस नाही देऊ शकत तिथे. तर मी जेव्हापर्यंत त्यांच्यासोबत उभी होती तोपर्यंत त्यांनी माझ्यासमोर छान काम केलं. परंतु मी निघून गेली तिथून आणि त्याच्यानंतर त्यांचं तेच ओबडाधोबड काम चालू झालं. त्याच्यामुळे ही दुरुस्ती करूनसुद्धा त्या रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे. तरी पण मला म्हणायचं आहे की तो माझ्या गावचा जो हा मेन रस्ता आहे या मार्गाने सानगडी शॉर्टकट हे एवढाही जो बाकीचा एरिया आहे सानगडी, तो सर्व भंडाऱ्याला जर जायचं असले तरी ह्याच मार्गाने ते प्रवास करत असतात सर्वात जास्त. आणि सर्वात जास्त हा वाहतुकीचा रस्ता आहे. त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किंवा कोणत्याही योजनेअंतर्गत लवकरात लवकर हा रस्ता नव्यानं व्हावा अशी मी शासनाला अपेक्षा करते आणि माझ्या विद्यार्थ्यांना छान रस्ता चांगला म्हणजे जाण्यासाठी सुरळीत व्हावा एवढी मी अपेक्षा करते.